हे थोडंसं घासलं वाटतं. हे बघ फोटो आपला विल पॉवर. पोरांची विल पॉवरच नाही. ठीक आहे, अच्छा आहे, चांगलं आहे. ही बॉर्डर आपण नव्हती देतात मराठी इंग्लिश. ठीक आहे नाही, हे भारी आहे फोटो. You cannot teach democracy to the tribal people. माल्कम एक्स शर्ट पण आहे. फर्स्ट टाइम रेल्वे स्टेशनला भेटलो, एकदम फर्स्ट टाइम. त्यावेळी म्हणजे माझी टेस्टची नेट क्रॅक झाली होती आणि जी माझी बॉस होती तिने रिकमेंड केलं की एकलव्य असं काम करते आणि तू म्हणजे त्यांचं गायडन्स घेऊ शकते इंटरव्ह्यूसाठी. त्यावेळी एकलव्यचं काम म्हणजे ग्रुप वगैरे होता व्हॉट्सअपचा आणि मग मी ते ग्रुप जॉईन केला आणि हा नेमकी पुण्यात आला होता. मी पुण्यात राहायला होती त्यावेळी जॉब करायला. तर मग मी भेटायला गेली. तो बोलला मी रेल्वे स्टेशनला येते, पोहोचतोय, माझ्याकडे 10 मिनिटं आहेत. मग तिथे गेलो भेटायला. तिथे म्हणजे एकदम पहिली भेट ही आहे की जे नॉर्मल डिस्कशन झालं की एक तर पहिले त्याने झापलं मला की इतक्या कमी वेळ आहे आणि आता तू इंटरव्ह्यूची तयारी करते. आणि नंतर त्याने लिस्ट दिली यूट्यूबवरून की काय काय प्रिपेअर करू शकते एवढ्या शॉर्ट टाईममध्ये. तिची बॉस आहे, ती माझी बॅचमेट होती आणि त्यावेळेस नेमकंच एकलव्य आय थिंक 19ला भेटलो ना, पुन्हा 18ला भेटलो, 2018ला पहिल्यांदा आम्ही भेटलो. तर एकलव्य काय 1-2 बॅचेस आम्ही रन केल्या होत्या पायलट. फार बेसिक मेंटरशिप सुरू होतं आणि त्यावेळेस म्हणजे फार ठराविक विद्यार्थी जरी आले 2, 4, 5, 10 तरी आग्रह असायचा की सगळ्यांना तिथे जायला पाहिजे वगैरे. जेवढे आले जेवढ्यांचा कॉन्टॅक्ट झाला. भारतीला भेटलो आणि त्यावेळेस स्वतःहून जे रिच आउट करायचे त्यांना वेळ देणे, बोलणे, इन पर्सन असेल, व्हर्च्युअल असेल, कॉलवर असेल. ये हमको थोड़ा ऑड लगता है. हाँ. सामने वाले जाएंगे ना मुंबई दिल्ली थोड़ा बाहर उनको थोड़ा अच्छा लगेगा. इधर रहने दो, बाद में लगा देंगे. आप सिर्फ गाने का देखो इधर. Zeb Thumb 650 is now connected. समतेच्या वाटेनं तू खणकावित पैंजण यावं. समतेच्या वाटेनं तू खणकावित पैंजण यावं. तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं. तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं. शेतात रानात जिथं घामान भिजली धरती, हिरव्या पिकावरती जिथं राघू डोलती, ऐसी या कष्टाची महती गान कोकिळा मानती. त्या सरी सरीतून, त्या सरी सरीतून मला असं वाटलं, म्हणजे बोलण्यातून असं वाटलं की मेहनती आहे, जॉब करून एवढं करते आणि बोलताना प्रामाणिक. तर ते अजूनही आम्ही 6 वर्ष झाले, 7 वर्ष झाले म्हणजे एकमेकांना पहिल्यांदा भेटल्यापासून ओळखतो. तर ते इम्प्रेशन तर आहेच अजून. है ना. आणि माझ्याबद्दल काय होतं, त्यावेळी मी त्याला सर म्हणायची. सर म्हणायचे. आता मला ते काय काय म्हणते ती वेगळी गोष्ट आहे. कारण की मला जे कळालं होतं ज्यावेळी मी ग्रुप जॉईन केला त्यावेळी, तर मग मी एक म्हणजे जेव्हा भेटायला गेली मला असं वाटलं मी कुठल्या तरी VIP ला भेटायला जाते. तर मी प्रिपेअर पण करून गेली होती की मी टीस नेट दिली, काय काय करायचं. कारण
माझं इंजिनिअरिंग असल्यामुळे मला काही आयडिया नव्हती की कसं असणार आहे इंटरव्ह्यू वगैरे. तर म्हणजे त्यावेळी डोक्यात काहीच नव्हतं. फ्रेंड्स म्हणून पण फ्रेंड्स पण बनू शकतो हे पण डोक्यात नव्हतं की गायडन्स घ्यायचं आहे आणि तेवढा कॉन्टॅक्ट राहील, एक काइंड ऑफ मेंटर. तेच होतं त्यावेळेचं फर्स्ट इम्प्रेशन. यहाँ पर आने के लिए बहुत सारा धन्यवाद. आप सभी का इस्तकबाल करते हुए कुछ ही क्षणों में हम यहाँ पे आप सभी अतिथिगण के लिए राजू भारती के इस विवाह बंधन के अवसर पर कुछ परफॉर्म करने वाले हैं. तो सभी परफॉर्मेंस आप सभी के आने के बाद यहाँ पे शुरू किए जाएंगे. आप सभी से रिक्वेस्ट है कृपया आप यहाँ पर आ जाए तो हम अपना प्रोग्राम शुरू कर सकें. धन्यवाद. भीमा तुझ्या निळाईची मी ओवी गाईन ग भीमा तुझ्या निळाईची मी ओवी गाईन ग समतेच्या त्या रणांगणाची निशाणी होईल ग समतेच्या त्या रणांगणाची निशाणी होईल ग माई ग माझे माई रमाई आई ग माई ग माझे माई भीमाई आई ग माडच्या तळ्यातील पाणी पेटल ग बाई हो. हा जेव्हा आला ना 8 मार्चची भेट आहे ती वुमन्स डेला, आणि हा 7ला तिथे पोहोचला होता वाटते. तर यांनी तिकीट काढले. आता हे ती त्याची स्टोरी आहे, पण त्यांनी मला विचारलं मूवीला येणार आहे का. आणि मग मी माझा प्रोग्राम मी सकाळवरती शिफ्ट केला आणि दुपारी याच्यासोबत मूवीला गेले. त्याच्या अगोदर भेटलो होतो ना आपण, त्याच्या आदल्या दिवशी भेटलो होतो. त्याच्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी भेटलो होतो जस्ट एका मित्र म्हणजे म्युच्युअल सोबत. हा आदल्या दिवशी आम्ही एक म्युच्युअल फ्रेंड होता तर त्याच्या थ्रू भेटलो. म्हणजे आम्ही दोघं मिळून याला भेटायला आलो होतो की तो बोलला की राजू इथे आहे पुण्यात, आपण भेटायला जाऊया. तर मग यांनी त्या दिवशी रात्री मला विचारलं की मूवीला चलते का. मग मी माझे प्रोग्राम सकाळवरती नेले. मी एका स्कूलवरती ॲज अ ट्रेनर काम करत होती त्यावेळी नांदी फाउंडेशन थ्रू. तर तो प्रोग्राम करून मी आय थिंक मनपाच्या तिथे आहे एक थिएटर, तर तिथे आलो मूवीला. आणि मूवी झाल्यानंतर आम्ही एका कॅन्टीनला तिथेच बसलेलो. तर त्यावेळी याने पॉइंट हे केला की म्हणजे मी जर तुझ्या कास्टचा असतो तर मीच तुझ्या घरी, म्हणजे त्यांनी लग्नाचं वगैरे व्हॉट्सअपवर विचारलं, बोलला. शिक्षणाचं वगैरे पण हे केलं की घरच्यांना कन्व्हिन्स कर वगैरे. आणि म्हणजे असं भरपूर गोष्टी झाल्यात तिथे. आणि मग त्याच्यानंतर आमचं कम्युनिकेशन वाढत गेलं समजा की म्हणजे व्हॉट्सअपवरचं बोलणं वगैरे त्यावेळी सुरू झालं. दीप जिसका महल्लात ही में जले चंद लोगों की खुशियों को लेकर चले वो जो साए में है मसलहत के पले वो जो साए में है मसलहत के पले ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं मानता मैं नहीं जानता ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं मानता मैं नहीं जानता. तो हम सभी के लिए कुछ नई बातें आप अगर सामने रखते हो तो बहुत बढ़िया है. इस शानदार लम्हों को और शानदार किया जाए और यादगार बनाया जाए. तो इसके लिए जो भी जहाँ से भी आप आए हो, यूके से स्पेशली जो आए हैं दोस्त उनके कुलीग्स उनके, तो उनको रिक्वेस्ट है कि आप आके आपकी जो भी यादें हैं वो हमारे साथ यहाँ पे साझा कर सकते हैं. और मैं साउंड ऑपरेटर दादा को परेश जी को माइक देने की रिक्वेस्ट इस जगह पे कर रहा हूँ. सगळ्यांना जय भीम. लग्न म्हणजे संस्कार विस्कार फालतू गोष्टी आहेत. लग्न म्हणजे चॉईस असते. अनेक चांगल्या मित्रांमधून अनेक चांगल्या मैत्रिणींमधून सोबत राहायची शक्यता असलेली व्यक्ती, त्यावेळी योग्य वाटणारी, तिला निवडणं, तिच्यासोबत आयुष्य घालवायचा प्रयत्न करणं, ते नातं टिकवण्याचा प्रयत्न करणं, ते टिकवताना होणारे सगळे वाद सगळे संघर्ष हे समजावून घेत, एकमेकांना समजावून घेत सोबत जगत राहणं, हा सोबतीचा करार म्हणजे लग्न असतं. त्यामुळे लग्न म्हणजे सागराला नदी मिळते वगैरे अशा बकवास गोष्टींवरती माझा विश्वास नाही. लग्न ही फार फार डेलिबरेटली, फार डोकं जागेवर ठेवून केलेली चॉईस असते.
यहाँ राजू और भारती के जो सत्य शोधक तरीके से यहाँ हम उनकी शादी संपन्न करने जा रहे हैं, तो यहाँ भारती को तो मैं कहूँगा कि वो सावित्री की लेख है। और क्रांतिबा जो बने उसके पीछे कारण सावित्री थी। तो राजू और भारती के बारे में मेरा कहना यह है कि ये एक दूसरे को पूरक है और एक दूसरे के लिए बने हैं। मैं सुबह जल्दी आने का कारण ये था कि मुझे इन दोनों को समझना था। तो आने के बाद मैंने राजू से बात किया, तो राजू से तो हमेशा बात होती रहती थी। भारती के बारे में मुझे बहुत मालूम नहीं था, तो जल्दी आ गया, भारती से बात की और जो बात करने के दौरान मेरे समझ में आया कि ये एक दूसरे के लिए बने हैं। उनका अंडरस्टैंडिंग अच्छा है, मैच्योरिटी है रिलेशन में, और जहाँ अंडरस्टैंडिंग और मैच्योरिटी होती है वहाँ कोई दिक्कत होने का कोई कारण नहीं होता। राजू जब पहली बार बुल्ढाना आया, मेरे ख्याल से कि एक छोटे गांव से जिला जहाँ है बड़े शहर में आना उसके लिए बहुत इतना आसान नहीं था। उसके बाद में उसने जो भी किया उसका शेयरिंग मेरे साथ हुआ। उसने टीस में गया, एकलव्य की जो नींव रखी गई, उसके बाद में चेवनिंग स्कॉलरशिप, तो ये सब उसका जो ट्रैवल है, उसका जो प्रवास है, उसकी जो यात्रा है, तो हर यात्रा में उसने मेरे साथ वो शेयर किया कि सर मैं ऐसा करने जा रहा हूँ। सर बोलता नहीं है, गुरुजी बोलता है, गुरुजी ऐसा हो रहा है। शादी के बारे में भी उसने पहले बोल दिया था मेरे को कि ऐसा है, शादी में क्या दिक्कत है वो भी बोल दिया था। तो ये शेयरिंग जो है एक टीचर के साथ, एक सर के साथ, एक गुरुजी के साथ राजू ने किया, तो मेरे लिए ये एक अभिमान की बात है। अपने से अपना स्टूडेंट अगर अच्छा करता है, विद्यार्थी अगर अच्छा करता है, तो एक शिक्षक के लिए वो सम्मान की बात होती है, और वो सम्मान राजू ने मुझे दिलाया, इसका मुझे अभिमान है। ती एकटी फेस नाही करत नाही, अजून हजारो लाखो मुली आहेत. आजही आम्ही एकलव्यमध्ये बघतो. आता काल परवा एक आमची विद्यार्थिनी जिला मुंबईत ऍडमिशन भेटून जाऊ शकत नाही घरच्यांमुळे, तिचं होतं एवढी मेहनती प्रामाणिक म्हणजे त्यावेळेस आणि म्हणजे 10 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी तयारी करून आणि तिला स्कॉलरशिप पण भेटली होती. मला अपोज डायरेक्टली नव्हता, इनडायरेक्टली होता की इमोशनली जे ब्लॅकमेल म्हणून म्हणतो ना आपण, की माझ्यावरती लोन होतं, मग त्यांचं लग्नाचं चालू की तुला लग्न पण म्हणजे आम्ही मुलगा बघणार आहे, मग तुझं 2 वर्षाचं मास्टर आहे, इकडे चांगला जॉब सुरू आहे, तर मग पैसे कमावण्याचं सोडून तिकडे कशाला. पण ते म्हणजे डायरेक्ट नाही बोलले, म्हणजे बघ शेवटी तुझी इच्छा, पण एवढं सर्व गोष्टी बोलून मग मी डायव्हर्टच झाली की नाही मला लोन द्यायचं आहे आणि घरचे पण लग्नाचं. आणि हां, तर मग लग्नाचं बघायला चालू केलं, म्हणजे मला मुलं वगैरे बघायला अरेंज मॅरेजसाठी चालू होते. तर त्याच वेळी आमची सेकंड भेट झाली पुण्यात. हा पुण्यात आलेला होता आणि मी ऑलरेडी तिथेच होती, तर मी ओपनमधून इग्नूला ॲडमिशन घेतलेली होती. आता आपल्या भारतात कास्ट हा जिवंत ज्वलंत आणि सिस्टमिक विषय आहे, आणि इंटरकास्ट मॅरेजेसमध्ये ते बॅरियर्स तर पहिल्यापासून आहेतच. आपण त्याच्या किती साऱ्या बातम्या काय गोष्टी बघत असतो, आणि ते आमच्यासोबत पण झालंय, अजूनही आहे. मला भारतीच्या फॅमिलीने अजून काही पूर्णपणे ॲक्सेप्ट केलेलं दिसत नाही आहे, पण ठीक आहे, आम्ही दोघं आहोत सोबत, त्याच्यामुळं काही असं अडचण नाही आहे. आणि तिनं पण खूप भोगलं आहे, कारण की ते म्हणजे असं नाही की तिचे पण म्हणजे वाटतं ना सगळं नॅचरली कोणाला फॅमिली एकत्र आल्या पाहिजे, भेटल्या पाहिजे. तिचं पण ते ज्या पद्धतीनं समजा कम्युनिकेशन जे असायला पाहिजे, त्याच्यामुळं या सगळ्या प्रकरणामुळे कदाचित त्याच्यात पण दुरावा आला. तिनं पण ते खूप सहन केलं आहे, भोगलं आहे. पण हे आहे फॅक्ट आहे ते, म्हणजे
पुरवठा नाही आता काल परवा दुसऱ्यांदा. म्हणजे त्याच्यामध्ये रिग्रेट वाटतं मला की म्हणजे एवढ्या लोकांना एक्सप्लेन करू शकतो, सांगू शकतो, शिकवतोय मुलांना, पण स्वतःच्या फॅमिलीला मी चेंज नाही करू शकली आहे. की मी 4 वर्ष झाले वेट करतोय आम्ही की कोर्ट मॅरेज आधीच करून ठेवलेलं आहे, पण वाट बघत होतो की ते ऍक्सेप्ट करतील, त्यांच्या समोर करायचंय. पण आज शेवटी लास्ट मिनिट तेच आलंय की म्हणजे आता सगळे परिवार आहे, पण जे आहेत ज्यांच्यासाठी 4 वर्ष थांबले ते कोणीच इथे नाही आहेत सध्या तरी. आमचे एक्सपिरियन्स आहे तर असं वाटतं की हे नको व्हायला पुढे समोर कोणासोबत. तर तोच विचार करून म्हणजे ते एक वन ऑफ द मेन रिझन आहे की एज्युकेशन थ्रू आम्ही चेंज करू काहीतरी. भारती खूप बोल्ड आणि रिझिलियंट आहे. मी पण म्हणजे की मी खूप लोकांशी सोबत संपर्कात असतो, काम करतो, हजारो विद्यार्थ्यांसोबत काम केलं आहे, जनसंपर्क आहे. पण वल्नरेबल खूप वेळेस असतो. भारती ह्या प्रकरणात म्हणजे म्हटल्या आम्ही UK ला होतो किंवा त्याच्या अगोदर आम्ही 6 महिने खूप असं याच्यामध्ये अंडर प्रेशरमध्ये काढले, कारण लग्न करून ठेवलं होतं रजिस्टर आणि ऑनर किलिंग वगैरे सगळ्या गोष्टी नॅचरली थोडंसं नाही डायरेक्टली इनडायरेक्टली थोड्या भीतीदायक असतात. म्हणजे आम्ही दोघं आयुष्यात पहिल्यांदा फ्लाईटनं लंडनला गेलो पहिल्यांदा, आणि तिथं पण आमचा खूप ट्रॉमॅटिक काळ होता. त्याच्यानंतर पण आम्ही लॉंग डिस्टन्समध्ये होतो. सगळ्या प्रकरणात नेहमीच उजी भारती राहिलेली. म्हणजे मी सगळ्या माझ्यासाठी काम किंवा मी कामाचा व्यसनी म्हणता येईल, वरखोलीत माणूस, पण जे रेझिलियन्स लागतं ना नात्यातलं किंवा जे त्याला म्हणतो आपण आणि भारतीनं ते म्हणजे घरच्यांच्या तिला उलट जे आत्ता नेटवर्क आहे समजा ते बऱ्यापैकी आमचा म्युच्युअल आहे. जे लंडनला भेटलं आहे किंवा तिचे मित्र 2-4-5, तिला जे असं फॅमिली कोण भेटायला पाहिजेत ते नाही भेटलं गेलं. आणि कदाचित माझी फॅमिली आहे, आम्ही माझा पण जास्त काही होत नाही कम्युनिकेशन, पण आहे कोणतरी बाबा तिथं, आणि मित्रपरिवार आहे, तोच आमचा कॉमन. बिटवीन द लाईन खूप म्हणजे आम्हाला असं आत्ता 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर असं वाटतं की ठीक आहे, हा मोमेंट आहे की आपण लोकांसमोर सेलिब्रेट केलं पाहिजे. Bondage in the caste nation, land resources, education, looting for the 1,000 years, still blaming reservation, provision in the constitution given by Baba Saheb for the opposite presentation. This ain't your charity, no poverty alleviation. Academics, media, bureaucracy, justice system, private sector, politics, cinema, journalism, bunch of you top caste are in overpopulation. We build your houses, we till your lands, we produce your foods with the artisans. It's our sweat and blood, so here you stand. Don't teach us merit, you good for nothing clans. We build your houses, we till your lands, we produce your foods with the artisans. It's our sweat and blood, so here you stand. Don't teach us merit, you good for nothing clans. Caste 101, Caste 101, Caste 101, Caste 101. You made me question my birth, my parents, my human existence, color of my skin, my tongue, etiquette, mannerism. I read Ambedkar, gained some wisdom. My politics is holistic, quality prolific, long range ballistic, no please no solicit in my policy. Even your holy Ganga can't wash away your unholy shit. Educate, agitate, organize, never appropriate, exclude, stigmatize. When you see injustice, always choose a side, never close your eyes. I'm speaking the hard substance, raising the bars like an antidote, healing my scars. Sticking my broken wings, filling the gap. I'm conscious enough to know the real and the fast. Too many green snakes lying in the grass. Give me something real, I'm tired of the trust. The social system of the country makes me aghast. My ancestors say it doesn't have a fix, it only needs a blast. Baba Sahib says life should be great, doesn't matter how far it lasts. Life should be great, doesn't matter how far it lasts. We build your houses, we till your lands,
We produce your foods with the artisans. It's our sweat and blood, so here you stand. Don't teach us merit, you good for nothing clans. Caste 101. Caste 101. Thank you. अरे रैप सुनने के लिए तैयार हो गया तुम? एक बार हाथ ऊपर करके तैयार हो गया सब? नाचने के लिए कौन कौन तैयार है पहले बात? नाचोगे क्या मेरे साथ? तो सभी को मेरा जय भीम। अरे गली में अपने जल्लोश मच रहा, जम 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 तोरण चमक रहा। 14 अप्रैल दिन ये देश भर में चर्चा, हर तरफ है कहर, अब तो कुछ चीज नहीं सुझ रहा। टंडन रंडोल नाश गणगण नासुमी, हात वरत डोलून करून आडम धोडम नासुमी। फणफणागण गाणं खाली गाणं अगर बदलून, भीमाचं गाणं आपलं वाजन भर चौकात। दिवस आपला कहर आपला नीळगंड हातात, झोपडपट्टी पूर्णी आपली नाचते एका तारात। कडक भडक भीमनगर लागती जिगर विषय गरम, जय भीम कडक, जय भीम कडक, जय भीम कडक। नाचने के लिए इसलिए सब खड़े हो जाओ, सब खड़े हो जाओ मेरे साथ। अरे खड़े हो जाओ। अरे नाचू दे डीजे बुला रहा, कोई बीच में न बोलेगा पहली तारा। पुट्टे सारे गिर पूरा माहौल मचा, आणि पुट्टियों का डांस पूरा धिंगाणा मचा रहा। शर्म कायची कोणी लाजत नाही जी, अशी ठुमक ठुमक नाचे माई अशी। इथं विषय नाही जी, मग कायची असं खातात म्हणतो कसं जय भीम भाऊजी। मुक्त नाही का भाऊजी, सत्व विश्वभूषण भारतरत्न कोहिनूर हिरा, उन्मी चमके भीमा, बलवान शक्तिशाली अशी मेनाची। खालपासून वरता तर कापे विधवा, भारताचा घटका क्रांतिकारीची मशाल घेऊन पेटवून गाड गरम कर विचारी धरा। राईतो शांत मन करतो हा समजू नको, हा ओरिजिनल पुरेंजल विषय करू नको। दिमाग शक्ट पुरी लाटे एकटा भेटू नको, नाम VIP भीमनगर पत्ता विसरू नको। नीला नील हा उत्सव रे भावा, सर्वे समनास हात दिला भावा। सात पात जोडून तू भीम आपल्या बापाची जयंती पूर्ण देश होईला। सोडणार चालणार येणले एकटाच खातो, लोकशाही तर बाप येणले घडला मिळतो। एक जातीवाद शमडेले एकटाच मिळतो, पट्टा भीमाच्या उलात येणले कच्चीच खातो। आडम धुडम नसतो इथं, फणफणागण गाणं खाली गाणं अगर बदलून, भीमाचं गाणं आपलं वाजल बसतो। दिवस आपला कहर आपला नीळ झेंडा हातात, झोपडपट्टी पूर्णी आपली नसते कडक बडक भीमनगर लागते जी गर्विश। जय भीम कडक, जय भीम कडक, जय भीम कडक। आपल्यात काय असतं ना, गावाकडे जर बघितलं तुम्ही, म्हणजे जसं तुम्ही आता तू म्हणला की पुण्याचं जे प्रकरण झालं, ते सिस्टमचा नॅचरली म्हणजे त्याच्यात दोन्ही साईडला पण मुलींना पण वाटत नाही चुकीचं आहे, आणि समोरची पॅट्रियार्कल व्यवस्था तिथं आहेच तशी. कारण काय की म्हणजे कोणी तुम्ही मुलगी बघायला तिथं बघायला जातात पाहुणे, तर तेव्हा ते जो प्रकार असतो, त्याच्यात साडी, तुमचं पाय कसे आहे, तुमचं नाक कसं, तुमचा कलर काय, ह्या गोष्टी तिनं स्वतः बघितल्यात काही गोष्टी काही अनुभवातून. आणि हा विचार जो आहे फुले आणि ज्योतिबांचा आणि साऊमाईचा, हा व्यापक विचार आहे. त्यांनी जरी तो 200 वर्षापूर्वी 2 शतकांपूर्वी मांडला असेल, आजही तो संविधानिक मूल्य जे आहेत, आणि आम्ही त्यात काही म्हणजे जे कंटेम्पररी आजच्या जगाला काही मुद्दे आहेत, ते आम्ही त्या ओथमध्ये पण टाकलेत, जे ओथ उद्या आम्ही घेणार आहोत. आम्हाला असं वाटतं की जो व्यापक विचार आहे याच्या मागचा, तो आम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस केला आहे, आणि आता आम्हाला विश्वास आहे की आम्ही ऑलरेडी एक फाउंडेशन उभं केलं आहे नात्याचं. याच्यावर मोठी इमारत बांधू. मोठी म्हणजे इमारत म्हणजे असं मटेरियलिस्टिक नाही, पण फाउंडेशन बांधलं आहे,
त्याचा मोठा काहीतरी इन्स्टिट्यूशनल काम करू. आणि सत्यशोधक हा पहिल्यापासून हा शब्दच मुळात मला आवडतो. म्हणजे कॅम्पस जरी म्हणजे असं नाही या ज्या कॅम्पसमध्ये लग्न करतोय आपण 16 करतोय, कॅम्पसचं नावच आम्ही सत्यशोधक युथ रिसोर्स सेंटर ठेवलं 2 वर्षापूर्वी. खूप चांगला अर्थ आहे ना, ट्रूथ सिकर, सत्य आहे ते. आणि त्याला कुठला अंधविश्वास नाही आहे, त्याला कुठला ब्लाइंड फेथ नाही आहे. जे सत्य आहे ते चिकित्सकपणे मांडलं पाहिजे. आणि बहुतेक नात्यांमध्ये मला असं वाटतं की ते असलं पाहिजे. व्यक्ती आणि मग मला मोठं होऊन शिकायचं. मला मध्ये टाकून मला मोठ्या व्यक्तीबद्दल सांगते, सावित्रीबाईबद्दल सांगते. थोडा असल्यामुळे करमत नव्हतं ना, मग म्हणायचा भिडली आई, आम्ही जायचो भेटीला जायचो. बाबा जायचे, कधी मी जायचे, कधी माझे बाबा जायचे. राजभाऊ काय
असे बसले तर मांडीवर झोपायचे. मला तर वाईट वाटायचं, पण मग मी आई मला करमत नाही. तर भारती आणि राजू चांगली जोडी आहे, एकदम मुलगी चांगली आहे. ती सून म्हणूनच नाही, अशा मुली म्हणजे राहिलं नशीब लागतं. ती राजू भाऊ नशीबवाने म्हणून तर ती होती, त्यांना चांगली सांभाळावं दिलं आणि तिने जर चांगलं सांभाळा म्हणजे त्याची जोडी ते आयुष्य त्याचं सुखाम झालं. माझं नाव रामेश्याम पद्मनाभ. मी माझा मोठा भाऊ. माझ्या लहान भावाविषयी मला खूप अभिमान आहे, कारण की जे मी सोसलं किंवा त्यानं सोसलं, जे फर्स्ट जनरेशन लर्नर म्हणून त्याने जो कार्य करतो त्याचा मला खूप अभिमान आहे. पण मी त्याला आतापर्यंत याविषयी कधी उघडपणे बोलू नाही शकलो. तो जे कार्य करतो त्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्या पुढच्या कार्यासाठी त्याने खूप खूप शुभेच्छा. पहिली म्हणजे की आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. मला माहिती आहे की थोडं चिडचिड करतो, पण त्या व्यतिरिक्त पण तू सगळ्यांना समजून घेतो किंवा स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करतो. ही गोष्ट सर्वात तुझ्यामध्ये युनिक आहे. आणि जरी तू रागात बोलला तरी त्या गोष्टींबद्दल म्हणजे तुझ्या डोक्यात किंवा मनात त्याबद्दल काही नसतं. तर हे पण एक खूप भारी आहे तुझ्याबद्दल. तरी मला थोडं ब्लँक होते पहिल्यांदा मी कॅमेऱ्यासमोर एवढं बोलली नाही आहे कधी आणि एवढी कम्फर्टेबल पण नाही आहे. पण आय डोंट नो बट आय लव्ह यू. मला माहीत नव्हतं भारतीनं ते केलं आहे. आणि 2021ला मला आठवतं भारतीने मला गिफ्ट दिलं होतं, ते माझ्याकडे अजूनही आहे. तिकडे हॅपी बर्थडे राजू सर होतं आणि ते माझे म्हणजे फोटोचा क्वालिटी होता चांगला, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे असतं ना आपलं ट्रॅडिशनल 10-15 याचं ब्राउचर, ते अजूनही आहे कुठेतरी चांगल्या पद्धतीने ठेवलेले. आणि पाहुणे गरीब होते, भटका असल्यामुळे सगळी सामान ठेवली. आणि हे बघून खरंच भारी वाटते. म्हणजे जरा जास्तच कौतुक झाले. बहुतेक लोक शिवाय घालणार आहेत मला इथले, पण आज जरा पॉझिटिव्ह ऐकायला भेटलं. भारती पण माझ्या आयुष्यात नेहमी म्हणत असतो, माझ्या आयुष्यात माझी आई आणि भारती या दोन लोक नेहमी मला जमिनीवर ठेवतात. कौतुक हे करत नाहीत माझं, त्याच्यामुळं मी प्रयत्न राहतो की आपण जमिनीवर आहोत. थँक्यू अँड आय लव्ह यू. आता जे प्रकरण आपण बघतोय बातम्यांमध्ये, त्याला तडा देण्यासाठी अशा पद्धतीचे सोहळे होणं गरजेचं आहे आणि ते व्यापक स्वरूपात व्हावेत. म्हणून हा प्रयत्न आहे की आपल्या वडीलधाऱ्या माणसांसोबत किंवा आपल्या वैचारिक मित्रमंडळींसोबत हा 2 दिवसाचा क्षण करावा. जे ट्रेडिशनल आपलं असतं, म्हणजे जे धार्मिक लग्नात ब्राह्मण असतो, आम्ही जेव्हा रजिस्टर केलं आम्ही त्यावेळेस आमची गरज होती म्हणून ते करावं लागलं. पण म्हणजे ते प्रकार नाही याच्यात. किंवा मानपान जो असतो आपल्याकडे बघता, आमच्याकडे ते गावाकडे बघतो आम्ही. मानपान म्हटलं की मग ते आम्हाला म्हणजे हे आहे रण काय कपडे, आम्ही म्हणजे इव्हन आईबाबांना पण कपडे नाही. ते म्हणे आम्ही आमचे घेतो. दादा आम्ही फक्त लहान लेकरं आमचे जे आहेत दादा ताईचे आणि जे आमची मंडळी इथली जी, उलट आम्हाला वाटलं की बाबा त्यांना काहीतरी असावं, म्हणजे म्हणून आम्ही आमच्या हेल्पर मंडळी जे कॅम्पसचे त्यांना थोडंफार करू शकलो. नाही तर आमचे पण कपडे म्हणजे जे बाहेरच्या लोकांचं बजेट असायचं 10% पण बजेट आम्ही दोघांच्या कपड्यांचं नाही आहे. ते पण आम्ही चला आता 16 करतो आहे एवढा तर आपण करूया आणि पुढे पण वापरूया. ते तशा प्रकारचं बारीक सारीक नियोजन आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल कॅम्पसमधलं अवेलेबल रिसोर्समध्ये कसं वापरता येईल. आणि ह्या कॅम्पसचं वैशिष्ट्य आहे की म्हणजे आणि त्याच्यातून एक पॉझिटिव्ह संदेश पण, म्हणजे आता बाहेर बुके आणि हे प्रकार आंदण भांडे वगैरे त्यापेक्षा पुस्तकं कशी येतील आणि त्याच्यातून एकलव्याची लायब्ररी कशी उभी राहील आणि अंधश्रद्धा वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत किंवा बाकीच्या गोष्टी नाही फापट पसारा. म्हणजे बाहेरचे जे बजेट असतात त्याच्यापेक्षा 10% मध्ये पण आपण लग्न करू शकतो. तर तोच हा त्याचा मागचा जो आर्थिक विचार आहे.
हीच नव्या चळवळीची लग्नाची पद्धत आहे, हीच विद्रोही आहे. ही सम्यकपणाच्या बुद्धाच्या वाटेवर जाणारी आहे. आणि ही जी चळवळ आहे ना, हे आत्ता ज्या पद्धतीने हे सगळं भारती आणि राजूचा सुरू आहे, एवढा जो गोतावळा जमला आहे, पूर्ण भारतातनं लोक आलीत एका ठिकाणी, हे खूपच भारी आहे. ही सगळी जी मित्रमंडळी आली आहेत, ही सगळी आंबेडकराईट चळवळीची स्तंभ आहेत. ज्या कोपऱ्यात कॅमेरा फिरवशील त्या कोपऱ्यात चळवळीची लोक आहेत. हे राजू आणि भारतीमुळे शक्य होतं आहे आज नागपुरात. खूप छान वाटतं. तुम्ही बघतात हे बाकीचे लागलेले बोर्ड आहेत, बाबासाहेबांचे म्हणा, सावित्रीमाईंचे म्हणा, पेरियार हे असं विचारांनी उचललेलं लग्न दिसतं की ह्याच्यामध्ये एक समाजाला मेसेज चालला आहे की कशा प्रकारचं आयडियल लग्न असायला पाहिजे. सगळीकडे एज्युकेशन रिलेटेड सगळे मेसेज आहे. तर समाजाचा उद्धार जो होणार तो शिक्षणाच्या ह्याच्यामधूनच होणार आहे. तर त्याचा एक मेसेज द्यायचा चांगला प्रयत्न होतो या लग्नाच्या मार्फत. इथलं वातावरण एकतर एकलव्य सत्यशोधक हे यांचं यूथ रिसोर्स सेंटर आहे आणि मुळात तरुणांना किंवा जे स्वयंप्रेरित युवा पिढीचे जे प्रतिनिधी आहेत ते इथे येत आहेत, राहत आहेत, अभ्यास करत आहेत. त्यामुळे या जागेमध्ये एक वेगळी ज्याला आपण वाईब्स म्हणू तशा आहेतच. आणि याच यूथ रिसोर्स सेंटरमध्ये राजू आणि भारतीने लग्नाचं स्थळ निश्चित करावं ही त्यामध्ये एक जमेची बाजू वाटते. सध्या समाजामध्ये ज्या लग्नाच्या बद्दलच्या ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने लग्न समारंभ अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा कसा केला जाऊ शकते तो उत्तम उदाहरण राजू आणि भारती देत आहेत. साधेपणाने सगळ्यांना एकत्र आणण्याने आपली संस्कृती, आपली कला, आपल्या समाजात जपत या सगळ्या गोष्टी कशा करू शकतो आपण, त्याच्यासाठी हे उत्तम उदाहरण. त्यामुळे हा सगळा नवा अनुभव आहे. आमच्या दोघांच्या कंटेक्स्टमध्ये बोलायला होतं, काही काही कामाचा इंटरव्ह्यू नाही. पण तिचा मागच्या 4 वर्षात माझ्यासाठी लोकांना बाहेर दिसतं, माझी म्हणजे नाव दिसतं, प्रसिद्धी दिसते. काम नंतर बघतात, इम्पॅक्ट बघतात. बघणारे लोक काहींना मी एकेकाळी त्यांच्या लेवलचा होतो समजा, काहींना बऱ्याच अडचणी असतात, जेलसी सारखे प्रकार वगैरे, किंवा मॉरल डाऊन करणे, किंवा 90% लोक सपोर्टिव्हच आहेत त्यातनं. म्हणजे एवढं उभं करू शकलो काम लोकांच्या, त्यांना 90% लोकांच्याच ह्याच्यावर. पण या सगळ्या प्रवासात माझी व्हल्नरेबिलिटी खूप हे होतं.
तर त्याच्यात पार्टनर म्हणून, साथी म्हणून भारतीचा मोठा रोल राहिलेला आहे. स्टार्टिंग फ्रॉम म्हणजे जेव्हा मला शेवनिंग स्कॉलरशिप भेटली त्याच्या अगोदर पण आम्ही लोणावळ्याला माझ्या शेवनिंगचा UKचा इंटरव्ह्यू तयारी, पत्र्याची रूम होती तिथं राहिलो आम्ही, तर तयारी केली पॅन्डेमिक नंतर, कोरोनानंतर. तेव्हापासून तर आतापर्यंत जे मॉरल सपोर्ट राहतो, मला असं वाटतं आयुष्यात आपण फार एकटे राहतो. म्हणजे जगात आपल्यासोबत हजारो लोक असतात नेटवर्क म्हणून, सोशल मीडियावर इकडे तिकडं, जे माणूस राहतो सोबत त्याला माहीत असते आपली vulnerability. भारतीला माझ्या त्या सगळ्या बारीक सारी गोष्टीची, आणि त्यामुळं एकलव्यमध्ये डायरेक्टली इनडायरेक्ट, आणि ती प्रत्यक्ष पण तिचा वाटा आहे काही बाबतीत. म्हणजे एकलव्यचा आमचा जो ग्लोबल प्रोग्राम आहे तिनं तो बिल्डअप करण्यात बरेच मदत केली सुरुवातीला, व्हॉलेंटरीली. म्हणजे कुठे 1 रुपया न घेता काही करता सगळं तिचे एफर्ट्स व्हॉलेंटरीली आहेत एकलव्यसाठी. आणि यस, तिनं तिचा म्हणजे एकलव्यचं जे आज 4-5 वर्षात उभं राहिलं आहे त्याच्यात एक पार्टनर म्हणून ती नेहमीच एक मॉरल सपोर्ट राहिलं आहे. आणि बाकी तिचे पण आयडियाज आहेत गर्ल्स एज्युकेशनबाबत, तर नक्कीच मी तो रोल तिने एकलव्यबाबत माझ्यासाठी केला, तिच्या कामासाठी माझा रोल तो 100% त्यासाठी राहील. आणि भविष्यात आत्ता आमचं वाटतं की जसं हे ट्रेलर आहे, आत्ता आम्ही जस्ट 5 वर्षासोबत राहिलं, आम्हाला पुढचे 50 वर्षासोबत राहायचं किमान, तर अजून भरपूर आयुष्य बाकी आहे. आणि त्याच्यात सगळ्याच प्रवासात एक व्यापक रचनात्मक चांगलं इन्स्टिट्यूशनल काम कसं करता येईल आपल्या भागात, आणि त्याच्यामुळंच परत साऊ ज्योती यांचा वारसा, शैक्षणिक वारसा, तो पुढे कसं घेऊन जाता येईल. सत्यशोधक म्हणजे फक्त एक सेरेमनी नाही आहे ना, तो विचार आहे, ते एक लॉंग टर्म कमिटमेंट आहे, आणि त्या कार्याची पण कमिटमेंट आहे. तर ते आमच्या बाबतीत आहे, ते आम्ही प्रॅक्टिस करत आलो आहे. त्यात काही असं हे नाही आहे, म्हणजे कमी जास्त प्रमाणात 10-20% एरर असतील, पण मॅक्सिमम पद्धतीने आम्ही ते प्रॅक्टिस करत आलो आहे, जगत आलो आहे. आणि पुढे जेवढं चांगलं व्यापक समाजासाठी करता येईल दोघंही प्रयत्न करून. आता आम्हाला विश्वास आहे, कदाचित तेवढा विश्वास आहे म्हणून आम्ही एवढं पब्लिकली बोल्ड डिसिजन घेऊन आलो आहे. आय थिंक माझ्याकडून मला वाटतं की जसं म्हणजे हा डिसिजन आत्ता जे आम्ही पब्लिकली करतोय, कदाचित त्यावेळी मी तेवढी स्ट्रॉंग नव्हती, तर त्याचं वन ऑफ द रिझन सोसायटी होतं की मी लोकांचा विचार करायची, किंवा तेच माझी फॅमिली काय म्हणेल, किंवा पुढे प्रॉब्लेम होतील का, माझ्या फॅमिलीला प्रॉब्लेम होतील का, हाच विचार करून मी म्हणजे त्या गोष्टीमुळे याला पण खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागल्या. याचं सुरुवातीचा काळ बऱ्यापैकी वाईट होता, कारण सगळ्या गोष्टी आमच्यासोबत झालेल्या, की लग्न वगैरे झालेलं आहे, आणि ह्याला कुठे सांगायचं कुठे नाही सांगायचं तो प्रॉब्लेम व्हायचा. आणि मला तर ठीक आहे, मी तिथल्या तिथं माझं जग होतं, पण याला भरपूर ठिकाणी अडचण व्हायची. मग नंतर हळूहळू आम्ही स्टेप घेतली की आम्ही सगळ्यांना बोलायला लागलो त्याबद्दल. पण तेच की मला मेसेज जर म्हटलं तर मला असं वाटेल की माझ्या घरचे पण आजही तोच विचार करतात की लोक काय म्हणतील, लोक नाही, कदाचित ते विचार पण नसेल करत आपला, त्यांच्याकडे तेवढा वेळ पण नसेल, पण आपल्याच डोक्यात ते भरलेलं राहतं. तर ते मूव्ह ऑन करायला पाहिजे, आणि जितक्या लवकर करेल तेवढ्या लवकर आपलाच फायदा आहे. विद्येविना मती गेली, सांगतो ज्योतिबा, की विद्येविना मती गेली, सांगतो ज्योतिबा, अन सांगतो ज्योतिबा, लावा ज्ञानाचा तो दिवा, सांगतो ज्योतिबा, लावा ज्ञानाचा तो, हा सांगतो ज्योतिबा, लावा ज्ञानाचा तो दिवा. इडा पिडा टळो येवो बळीचा वराज, पिडा टळो येवो बळीचा वराज, अन पाहिजे 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 म्हणतो शिवबाचा स्वराज, पाहिजे 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 म्हणतो शिवबाचा स्वराज. हे सत्याने वागाणार यतेच राज, सत्याने वागाणार यतेच राज. या क्रांती सूर्याला गुरु मानतो या भीवा, याला गुरु मानतो या भीवान, मानतो या भीवा. लावा ज्ञानाचा तो दिवा, सांगतो ज्योतिबा, लावा ज्ञानाचा तो दिवा, सांगतो ज्योतिबा, लावा ज्ञानाचा तो दिवा. विद्येविना मती गेली, सांगतो ज्योतिबा, विद्येविना
दिवा सांग तुझो दिवा लावा ज्ञानाचा तो दिवा कोणत्याही पद्धतीच्या कर्मकांडाला आणि कुठल्याही पुरोहिताला वगैरे ह्या सर्वांना फाटा देऊन हे सर्व नाकारून या ठिकाणी तेजस आणि दिव्या हा विधी या ठिकाणी संपन्न करतील. तेजस, दिव्या, कृपया आपण पुढे या. Jai Bhim everyone. First of all, congratulations to the bride and groom for doing this ceremony and bringing all of us together. As Ambedkarites, I think we talk so less about the importance of love in the movement that we are all part about. And the fact that like two people can come together and we are all witnessing that they are choosing to be as partners, as equals. And the fact that this has been started by a couple in a different century, like in 19th century, a couple like Phule's, Savitribai Phule and Jyotiba Phule decided that marriage means companionship, marriage means partnership, and that as you all can see in the words also, that it is part of the work that we are doing. It's so rare for us to witness a partnership or a companionship like this. So I also believe that when we talk about the work that we do in the anti-caste movement or in the Ambedkarite movement, it is this part that we need to highlight more and talk and hold together more, that all of us are actually fighting for love, and I'm so happy that we are gathered here to celebrate one such love story. Very excited for both of them. So we'll now begin the Satyashodhak ceremony. तुमच्याकडे जर पत्रक असेल तर त्यात जे पहिले 2 सेक्शन आहेत तर ते भारती आणि राजूसाठी आहेत, आणि जो तिसरा सेक्शन जो आहे तर तो आपल्या सगळ्यांना त्या दोघांसाठी म्हणायचे. तर आम्ही एकमेकांशी प्रेमाने, सन्मानाने व सहानुभूतीपूर्वक वागू. आम्ही एकमेकांशी प्रेमाने, सन्मानाने व सहानुभूतीपूर्वक वागू. आम्ही आपल्या सभोवताली असलेल्या सर्व गोष्टींचा आदर करू व काळजी घेऊ. आम्ही आपल्या सभोवताली असलेल्या सर्व गोष्टींचा आदर करू व काळजी घेऊ. आम्ही वंश, धर्म, जात, शारीरिक क्षमता किंवा लिंग यांच्या आधारावर कधीही भेदभाव करणार नाही. आम्ही वंश, धर्म, जात, शारीरिक क्षमता किंवा लिंग यांच्या आधारावर कधीही भेदभाव करणार नाही. आम्ही श्रमाचा सन्मान करू आणि आयुष्यातील स्वप्नांची पूर्तता करण्याचा कसोशीने प्रयत्न करू. आम्ही श्रमाचा सन्मान करू आणि आयुष्यातील स्वप्नांची पूर्तता करण्याचा कसोशीने प्रयत्न करू. आम्ही विवेकबुद्धीने विचार करू आणि शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेऊ. आम्ही विवेकबुद्धीने विचार करू आणि शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेऊ. आम्ही मित्र, कुटुंब आणि समाजाची काळजी घेण्याची तत्परता जोपासू. आम्ही मित्र, कुटुंब आणि समाजाची काळजी घेण्याची तत्परता जोपासू. Now the bride and groom will read the next pledges together. आम्ही दोघे मिळून प्रगतीच्या वाटेवर पुढे जाऊ. आम्ही अंधश्रद्धांना दूर ठेवून सत्याच्या मार्गावर चालू. आमच्याकडून कोणतीही चूक झाल्यास ती तात्काळ सुधारू. आता जो तिसरा सेक्शन जो आहे तर ते आपल्या सगळ्यांना त्यांच्यासाठी म्हणायचं आहे. सुरुवात करूयात. आजपासून तुम्ही वैवाहिक जीवनाची सुरुवात करत आहात. आनंदी राहा. आम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देतो. तुमचे आयुष्य आनंदी, समाधानकारक आणि यशस्वी हो. या कृत्ये करत राहा. या आनंदाच्या प्रसंगी तुमच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचे संपूर्ण जीवन आनंददायी व समृद्ध हो. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
भारती आणि राजूबद्दल काही बोलायचं असेल, समारंभाबद्दल बोलायचं असेल, त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही पुढे येऊन 2 शब्द बोलू शकता. सावित्रीच्या नावानं सांग भलं, ज्योतिबाच्या नावानं सांग भलं, विप्रावाच्या नावानं सांग भलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सांग भलं, आणि शेवटी राजू आणि भारतीच्या नावानं सांग भलं. भारती आणि राजू यांचा हा आगळा वेगळा शुभविवाह संपन्न झाला आहे. मी सुरुवातीलाच या उभयतांना भरभरून शुभेच्छा देतो. या दोघांनाही उत्तम आयुष्य, दीर्घ आयु आणि त्याचबरोबर नावलौकिक लाभावा ही निसर्गाचरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांसाठीच आजचा दिवस वेगळा आणि अविस्मरणीय आहे. कारण बऱ्याच लग्नाच्या समारंभाच्या ठिकाणी आता आपण गेलेलो आहोत, पण अशा वेगळ्या सगळ्यांच्या सामूहिक पद्धतीनं शुभेच्छा वधूवरांपर्यंत पोहोचत नाहीत. बऱ्यापैकी वऱ्हाडी मंडळी जी असते ती पाठीमागं थांबलेली असते. गर्दीच्या याच्यामध्ये कधी एकदा काढता पाय घेऊन निघून जाऊ असा सगळ्यांचा प्रयत्न असतो. पण या ठिकाणी आपण सगळ्यांनीच मनाच्या गाभाऱ्यातून या दाम्पत्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळी उन्नत क्रांती फुलवतील असा विश्वास व्यक्त करूया. पुन्हा एकदा मी या दोघांनाही शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या दोघांच्याही कुटुंबाचं, केंद्रीय परिवार आणि त्याचबरोबर भारतीच्या परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी हा वेगळा जो विवाह आहे तो करण्यासाठी संमती दिलं, मोठं धाडस दाखवलं. त्या सर्वांचं भरभरून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. मनपूर्वक धन्यवाद. सत्यशोधक विवाह प्रसंगी उपस्थित राजू आणि भारती, खरं तर पारंपरिक शुभविवाहामध्ये चिरंजीव राजू आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी भारती असा उल्लेख झाला असता, पण मला मनापासून आनंद आहे की या सत्यशोधक विवाहाला उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं. मी प्रांजळपणे प्रामाणिकपणे कबूल करेन, मी डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ इथे IG नागपूर रेंज म्हणून कार्यरत आहे. पण आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये ही पहिली वेळ आहे, पहिला योग आहे की मी सत्यशोधक विवाहासाठी मी उपस्थित आहे. सत्यशोधनासाठी ज्योतिबांनी, सावित्रींनी पूर्ण आपलं आयुष्य वेचलं आणि मध्ये एक उल्लेख झाला होता, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांनी तो उल्लेख केलेला होता की नुसतं सत्यशोधन हे तर करायलाच हवं, पण सत्यशोधनासाठी सत्तेला प्रश्न विचारची धमक आणि कुवत आपल्या प्रतिनिधींनी बाळगली पाहिजे. आणि मला वाटतं ही धमक आणि कुवत केव्हा येईल की राजू भारतीसारखे जे युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत त्यांनी जीव ओतून किंवा आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हा विचार पुढे नेण्याचं जे महत्त्वाचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये मिळतं. खरं तर जिथे आपण आज उपस्थित आहोत, मध्ये कोणीतरी विचारलं इथे वाईब्स कशा आहेत, कसं वाटतं आहे. खरं तर ही यूथ रिसोर्स सेंटर आहे आणि या यूथ रिसोर्स सेंटरचं नावामध्येच एकलव्य पण आहे आणि सत्यशोधक पण आहे. यापेक्षा चांगली गोष्ट असू शकत नाही. आणि कितीतरी अधिकारी याच वास्तूमधून, याच वातावरणामधून पुढे गेलेले आहेत, आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. आणि राजू आणि भारती यांच्या विवाहाचं दुसरं वैशिष्ट्य असं आता बोलतानाच मला समजलं, हे आंतरजातीय विवाह हा सुद्धा एक मोठा वैचारिक क्रांतीचा मुद्दा मला वाटतो. आणि एकदा विचार जुळले, चळवळीमध्ये एकत्र आले की ह्या सगळ्या पारंपरिक रूढी, प्रथा, परंपरा ह्या मागे पडतात. आणि राजू आणि भारती यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. कारण मुलामुलींनी काही ठरवलं तरी आईवडिलांनी, कुटुंबियांनी, समाजाने त्याला मनापासून पाठिंबा देणं ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट वाटते. मला मगाशी हाही प्रश्न विचारला की तुम्ही राजू आणि भारतीला काय शुभेच्छा द्याल. म्हटलं आता हा सत्यशोधक विवाह, नांदा सौख्य भरे वगैरे पारंपरिकता आपण म्हणत असतो, पण जर काही द्यायच्याच असतील तर माझ्या ह्याच सदीच्या शुभेच्छा आहेत. जसं ज्योतिबांनी आणि सावित्रींनी एकमेकांना परस्पर पूरक आणि समाजाची एवढे त्यावेळची चालीरीती, प्रथा, रूढी, परंपरांच्या विरोधात जाऊन जे काम केलेलं आहे
तसं काम उद्या आम्हाला आधुनिक राजू, आधुनिक भारती हे ज्योतिबा सावित्रीच्या रूपानेच पाहायला मिळोत, या राज्याला मिळोत, या देशाला मिळोत, त्या स्थितीचं सुविधा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या सत्यशोधक विवाह सोहळ्याच्या प्रसंगी प्रथमतः सर्वांचं मी खूप अशा प्रकारचं अभिनंदन करतो. तर मी हे दोघंही, राजूच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर लहानपणापासून ओळखतो. अशा चंचल वृत्तीचा हा मुलगा आणि नाविन्य अशा प्रकारचं काहीतरी प्राप्त करणारा अशा प्रकारचा हा पहिल्यापासूनचा मुलगा. आणि अशा पद्धतीनं प्रायमरी शाळेमध्ये जर पाहिलं तर आमच्या पिंपरीपासून ते बुलढाण्यापर्यंत, मला वाटतं सर आता बुलढाण्याची बोलत होते, तर बुलढाण्यापर्यंतही त्यानं चांगल्या प्रकारचा नावलौकिक केलेला आहे. या ठिकाणी भारतीची आता त्याला साथ मिळालेली आहे. दोघेही चांगल्या प्रकारचे विचाराचे या ठिकाणी संपन्न झालेले आहे. दोघेही मिळून समाजातील अलग लक्षामध्ये ज्या हेतूने एकत्र आलेले आहेत त्या समाजातील अनिष्ट प्रथा, चालीरीती दूर करण्याची सुबुद्धी अशा प्रकारची परमेश्वराकडे मी या ठिकाणी मागतो. आणि दोघांनाही भरपूर निरोगी अशा प्रकारचं आयुर्मान परमेश्वरांनी द्यावं. आणि पुनश्च एक वेळ दोघांनाही अशा प्रकारचे शुभाशीर्वाद देतो. आणि पुनश्च एक वेळ मी केंद्रीय परिवाराच्या वतीनं या ठिकाणी भारतीच्या परिवाराच्या वतीनं सुद्धा सर्वांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं फक्त एवढं सांगितलं पाहिजे की अशाच पद्धतीच्या विवाह सोहळ्यांची या पुढच्या काळामध्ये गरज आहे. कारण जेव्हा आपण विवेकवाद स्वीकारतो तेव्हा भटजीनं लावलेलं लग्न टिकतं आणि बिगर भटजीनं लावलेलं लग्न टिकत नाही, अशी जी अंधश्रद्धा समाजामध्ये पसरलेली आहे तिला तर पहिल्यांदा आपण या निमित्तानं छेद दिलेला आहे. आणि या विवाह सोहळ्याला किंवा अशा पद्धतीच्या अब्राह्मणी विवाह सोहळ्याला अगदी साऊ आणि ज्योतिबांपासूनची परंपरा आहे आणि ही परंपरा पुढे नेण्याचं काम राजूने केलेलं आहे. माझा मुलगा राजूमुळं अशोका विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेतोय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. बेस्ट लक राजू आणि भारती, खूप पुढे जा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. थँक्यू. आज तुझ्याबरोबर तुझे मित्रसुद्धा असे आहेत की ज्यांना सुजातसारखे तुझ्याबरोबर लोक आहेत, मित्रपरिवार तुझा इथं सगळा परदेशात ना, इथं बरेच जण आलेले आहेत. तुझ्या पाठीशी खूप लोक आहेत, तुझे आई वडील आणि सगळ्यात महत्त्वाचे तुला भारतीची साथ मिळालेली आहे की ज्याचं मला भारतीला जरा काळजी घे भाई, हे जरा सांभाळणं एवढं सोपं नाही आहे. आणि कुठेतरी मला वाटतं त्याच्या आयुष्यातली जी स्थिरता मला कायम जाणवत नव्हती, ती स्थिरता तुझ्यामुळं आज त्याच्या आयुष्यात येईल हीच शुभेच्छा देतो मी. आणि जसं भुजबळ साहेब म्हणले तसं माझंही ह्या सत्यशोधक विवाह सोहळा हा पहिल्यांदा मी अनुभवतोय. आणि खरंच असं वाटतं की तुम्ही समाजाला दिशा देताय, त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा तर आहेतच, पण मला असं वाटतं की इथं सगळे आपण जे उपस्थित आहोत आपलं पण काही कर्तव्य आहे की आपल्या परीने ह्या लग्न सोहळ्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार कसा करता येईल आपल्यामार्फत ते आपण बघितलं पाहिजे आणि ते निश्चित केलं पाहिजे, जेणेकरून अशा गोष्टी पुढं सातत्याने यांच्या पावलावरती पाऊल ठेवून नवीन पिढी पुढे तयार होईल. आज समाजाला त्याची अत्यंत गरज आहे. आणि राजू तुला खूप शुभेच्छा. भारती सांभाळून घे, घट्ट राहा आणि त्याच्याबरोबरही त्याला स्थिर जसं शेवटी तसं राहा. शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. Hello everyone. First of all, hearty congratulations to the couples. We are very glad and very happy about this marriage. And we have so much of love from Tamil Nadu. In Tamil we say that Padanaru Selvangalum Petru Peruvalu Valu. Means like there are 16 wells that known for in Tamil, that is like starting from love, money and whatever, food and whatever is there in this world, everything comes to them and they should live a very big whole life. Thank you so much for giving this opportunity. I just feel so blessed just for inviting us. Thank you so much. नमस्कार सभी को, मेरा नाम गुलजार हुसैन है और आज आप सब लोगों के बीच में रह के मुझे बहुत अच्छा लग रहा है. राजू भाव ने जब अपने एकलव्य के बारे में किसी एक ऐसे इवनिंग गैदरिंग में ऐसे बात की है, अपना आइडियाज़ को शेयर किए, तो जो पूरा आइडिया जो उन्होंने बताने के साथ साथ मैंने वो कितना दम है, कहाँ तक ले जाएगा, वो सब मैंने पीछे छोड़ दिया. और जो एक चीज़ें मेरे को उनके आइडिया से जो ट्रिगर किया और उस ट्रिगर की वजह से आज मैं यहाँ पे हूँ, जो है उनका प्योरिटी बिहाइंड हिज आइडिया. जो किसी ज़िंदगी को पढ़ाई की वजह से, एक अपॉर्चुनिटी की वजह से पूरा पीढ़ी को बदल देना, इससे बेहतर काम मेरे हिसाब से और कोई नहीं हो सकता जो राजू और भारती मिलके कर रहे हैं. तो मेरे लिए इनको एक बड़ा क्लैप मिलना चाहिए अभी यहाँ से.
कल सैटरडे था, हमारा ईद था, तो मेरे घर से, मैं असम से रहने वाला हूँ, मम्मी ने बोले कि बेटा आपको घर में ईद के लिए घर पे तो आना ही होगा एंड ऑल। हमने कहा ठीक है देखते हैं। तो हर ईद में नहीं जाता हूँ क्योंकि दिल्ली में रहता हूँ, तो मिला के ऐसे 2-3 बार ऐसे मिला के जाते। बट जब इन्होंने उनका इन्विटेशन शेयर किया एंड ऑल, तो मैंने देखा कि ईद के दूसरी दिन में है। तो जब मैं फ़्लाइट बुक कर रहा था तो न्यू दिल्ली डाला, मन में चल रहा है कि गुवाहाटी का, असम का डालूँ या नागपुर का डालूँ। फिर वही चीज़ें ट्रिगर किया कि ईद तो हर साल आता रहेगा, लेकिन इन जो स्टोरी अगर विटनेस नहीं किया एक का बंधन बांधने में, तो ज़िंदगी में बहुत बड़ा कुछ मैं मिस कर दूँगा। तो तुरंत वो असम और गुवाहाटी की जगह नागपुर डाला और मैं फ्राइडे इवनिंग को यहाँ आ गया। मुझे लगा कि असम से मैं यहाँ पे आ रहा हूँ और एक हमारे असम से है निवेदिता यहाँ पे, तो मुझे लगा कि सिर्फ असम का भी साथ में कुछ होना चाहिए। मैं तो यहाँ से शादी अटेंड करके चला जाऊँगा, तो इसीलिए मैंने असम का कुछ गमछा लाया है, तो दोनों के लिए, दूल्हा दुल्हन के लिए। तो मैं ये गमछा मैं इनको प्रेजेंट करना चाहूँगा। आई होप ये कबूल करेंगे गमछा। एंड उसी के साथ आप दोनों की मतलब आने वाले ज़िंदगी इसी प्यूरिटी के साथ, इसी मतलब जो आप लोग दोनों ने मिलकर जो सपना देखे हैं लोगों की ज़िंदगी बदलने का, और वो आगे बढ़ते रहे। और इसीलिए हमारे बहुत सारे दुआएं आपके साथ हैं। बहुत बहुत धन्यवाद। मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे या कार्यक्रमाबद्दल। राजकारणात उतरल्यानंतर मला भरपूर लग्नांसाठी जावं लागतं, पण मला लग्नांना जायला आवडत नाही। कारण काय, ज्या लग्नांच्या परंपरा आहेत, प्रतिष्ठा आहेत, त्या आजही खूप सेक्सिस्ट आहेत, आजही खूप ट्रेडिशनल आहेत। पण ही पहिली सत्यशोधक परंपरा आहे जी मी बघितली आहे, जिकडे नवऱ्याने आणि नवरींनी सेम वाव्स घेतले आहेत, प्रतिज्ञा दोघांनीही त्याच घेतलेल्या आहेत। आणि दिस इज इन मेनी वेज वन ऑफ द फर्स्ट जेंडर न्यूट्रल वेडिंग सेरेमनीज that I've seen. So congratulations to you and I'm wishing you a very very happy marriage life. Congratulations once again. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास लिहिताना राजवाड्यांनी या सगळ्या गोष्टीकडे खूप लक्ष दिलं होतं की आपल्या इथली विवाह व्यवस्था ही प्रामुख्याने पुरुष प्रधान आहे आणि त्यावर तू नेमकं बोट ठेवलं। आणि म्हणूनच अनेक लग्नांच्या मध्ये आपल्याला असं दिसतं की वर पक्षाला वरचं माप आणि वधू पक्षाला खालचं माप। तर या इथे बरोबरीच्या नात्यानं, बरोबरीचा हात धरून हे दोघं एकत्र चालणार आहेत। इथे उपस्थित सर्वांना सगळ्यात पहिले दोस्ती जिंदाबाद। अशा बरेच सत्यशोधक विवाह होते ज्याला आम्ही गेलोय, ज्याला अटेंड केले, पण हे असं पहिलं सत्यशोधक विवाह जे एका माणसाने चालू केलेल्या संघटनेच्या स्वतःच्या रिसोर्स सेंटरमध्ये झालं। आणि त्याच्याहून महत्त्वाचं, बाकीच्या लोकांनी न लावता या माणसांनी जे लोक त्याच्या हाताखाली तयार केली आहेत, जे कार्यकर्ते, जे विद्यार्थी त्याच्या हाताखाली घडवले, त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ताकद देऊन, प्रेम देऊन हे लग्न घडवले। म्हणून मी म्हणतो की बाकी किती सत्यशोधक विवाह बघितली तरी स्वतःच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये, स्वतःच्या कॅम्पसवरती, स्वतःच्याच हाताखालती ट्रेन झालेल्या कार्यकर्त्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमामध्ये लग्न होणारं हे पहिलं आहे। आणि म्हणून मी राजू आणि भारतींना ऑल द बेस्ट देतो। आणि मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल, माझा आणि राजूचा परिचय झाला UK मध्ये असताना। आणि UK मध्ये असताना राजूचा जो राहणीमान होता तो अतिशय वेगळा होता। म्हणजे UK मध्ये एक वेगळं जग चालले आणि राजू केंद्रे त्या UK मध्ये स्वतःची वेगळी चळवळ चालवतो असं एक होतं। राजूचं किचन होतं, ते किचन लंडन मधलं आंबेडकरवादी चळवळीचं केंद्र होतं। जितके आंबेडकराईट स्टुडंट्स गेले त्यांनी एकदा तरी राजूकडे जाऊन जेवण करून, एकदा तरी आंबेडकरवादावरती, पुढील चळवळीच्या भविष्यावरती एकदा तरी चर्चा केली आणि त्याच्यातनं कितीतरी तोडगे सुद्धा निघाले। इथे जितके कार्यकर्ते तुमच्या हातात खाली घडले त्याच्याहून खूप जास्त पुढे घडावे, म्हणून तुम्हाला माझ्याकडनं, आंबेडकर फॅमिलीकडनं आणि अख्ख्या वंचित बहुजन आघाडीकडनं खूप खूप शुभेच्छा। देवोत्त किती द्रोणाचार्य, काळ आता डरणार नाही, नव्या युगाचा एकलव्य आता आला आहे, दान अंगठ्याचे करणार नाही। असा हा आपला एकलव्यचा राजू। बऱ्याच वर्षापासून मी त्याला ओळखतो आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी दाखवलेलं स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम ह्या पिंपरी खंदारीच्या एका युवकाने केलेलं आहे। आम्ही फक्त पुस्तकं वाचली, स्वतःसाठी त्याचा वापर केला। समाजासाठी जेव्हा वापर करायची वेळ येतो तेव्हा कुठंतरी स्वतःचं करिअर आणि बऱ्याचशा गोष्टी आडवे येतात। राजूनी वंचितांना स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं आहे।
म्हणजे एकंदरीत ह्या दोघांना एवढंच म्हणता येईल की नव्या युगाचा हा बाबासाहेबांच्या विचारांना, फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांना घेऊन चालणारा हा आमचा पाईक आहे. आणि एक खराखुरा आयडॉल ज्याला म्हणता येईल की ज्याला बघून आपल्याला काहीतरी आयुष्यामध्ये करता येईल अशी ही एकंदरीत त्याची ख्याती आहे. पुन्हा एकदा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. राजू आणि भारती दोघंही जे आहे एकमेकास अतिशय पूरक आहेत. त्यांना सत्यशोधक पद्धतीची बरीच लग्न बघितली आहेत, पण एका कम्युनमध्ये जिकडे सगळे स्टुडंट्स एक संघटना चालवणारे, एक मिशन चालवणारी लोक एकत्र येऊन स्वतःच्या एका लीडरचा आणि एका सहकार्याचा बड्डे जेव्हा सेलिब्रेट करतात तेव्हा एक वेगळं दृष्ट दिसतं. इकडे पण या कम्युनमध्ये येऊन आणि खास करून एकलव्य संघटनेच्या ह्या अकॅडमीवरती येऊन इकडे रेसिडेन्शियल एरियामध्ये येऊन एक युनिटी आणि लोकांचं राजू आणि भारतीच्या प्रती खूप महत्त्वानी प्रेम दिसतंय, सपोर्ट दिसतोय. आणि या लग्नामध्ये आणि या सेलिब्रेशनमध्ये त्याची इतकी वर्षाची लोकांवरती केलेली प्रेम मेहनत आपल्याला समोर येताना दिसते. आणि आय विश हिम ऑल द बेस्ट. राजू आणि भारतीनं उचललेलं हे जे पाऊल आहे हे नव्या पिढीसाठी एक दिशादर्शक पाऊल आहे. हुंड्याविना लग्न, दोघांनी एकमेकांना समजून घेऊन पुढचं सहजीवन जगणे, या भावनेतून विवाहबंधनात सहभागी होणं, ही जी भावना आहे या लग्नामागची ही अत्यंत पवित्र आहे. आणि म्हणून येणाऱ्या पिढीने खर्चिक विवाह सोहळे, स्त्री जातीचा अपमान होणारे विवाह सोहळे, वधू पक्षाला आर्थिकदृष्ट्या नेस्तनाबूत करणारे जे सगळेच्या सगळे सोहळे आहे, ज्यामधून अंधश्रद्धा असेल, परंपरा असेल, याचं विकृत प्रदर्शन होतं, ते सगळेच्या सगळे टाळून अशा पद्धतीचे विवाह करणे गरजेचं आहे. राजूचा आणि भारतीचा हा सत्यशोधक विवाह सोहळा महाराष्ट्राला एक नवी दिशा देईल असं मला वाटतं. Normally, I attended the wedding. It's most like in a set pattern, and then have food and blessings and more. But here, the interesting thing is, like you can give books as a wedding gifts. That's the triggering thing for me, and this is my kind of a different experience that I have had. ये मेरी ज़िंदगी का मतलब पहला सत्यशोधक वेडिंग है. और इससे पहले मैंने जब ज्योतिबा को पढ़ा था तब मैंने पढ़ा था, पेरियार को पढ़ा था, तो तब मैंने मतलब जो चीज़ें, जब हमने जो ब्लेसिंग्स उनको दिए उसमें था कि भाई जो एक पति पत्नी है उनका रिश्ता एक बहुत अच्छे दोस्त की तरह होना चाहिए. तो ये चीज़ें किताबों में थी और मुझे नहीं पता था कि वो इतने अच्छे तरीके से मैं एक्सपीरियंस कर सकता हूँ. तो ये शादी मेरे लिए तो बहुत सारी चीज़ें जो मैंने पढ़ी थी उनको एक मतलब एक तरह से जीने का मौका थी. इन अ वे थ्रू दीज सॉर्ट ऑफ functions, the word or the this wisdom of the great leaders, visionaries, that come true, and people they believe that this is also possible. For me personally, मतलब मुझे बहुत अच्छा लगा. मैं बहुत दूसरी तरह की शादियों में भी जाता हूँ. यहाँ चीज़ें बहुत ऑर्गेनिक थी और बहुत अपनापन था. सबसे बड़ी चीज़ जो मुझे लगी, और मुझे लगता है कि जो चीज़ें हम लोगों ने पढ़ी हैं और जो हमने सोचा है, तो वो और हमें आगे देखने को मिलेगा कि कैसे दो साथी हैं वो एक दोस्ती के रास्ते पे आगे बढ़ सकते हैं. थैंक यू. असेल ते सुद्धा इथे येऊ शकतात. किंवा या मोहिमेमध्ये ज्यांनाही मोहिमेसाठी तुमची सहमती देऊ शकता किंवा मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी करना है. और वहाँ पे ऐसा लिखा है कि
जेवण करून घ्यावे. खाने के स्टॉल पर थोड़ा
अनिकेत दादा स्माइल. गावकी धुरे मी नेहमी सांगत असतो, याच्या बाहेर पडून जगाचे धुरे आपण तपासले पाहिजे. आणि बाबासाहेबांनी, जयपाल सिंग मुंडेंनी, डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी किंवा शाहू ज्योतींनी, शाहू महाराजांनी एवढा मोठा वारसा दिला आहे आपल्याला. आपण अशी कर्मभूमी आहोत जिथं आपल्याला एवढा वारसा, वैचारिक सामाजिक वारसा आहे, तो आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे. आम्ही फार छोटंसं म्हणजे ते मोठ्या काळ्या दगडावर पांढरा ठिपका असं काम करतोय. खूप व्यापक कामाची गरज आहे. खूप तळागाळात प्रत्येक गावात तालुक्यात काम होण्याची गरज आहे आणि एक वैचारिक चळवळीची गरज आहे. तो प्रयत्न राहील आमचा, तो भविष्यात कसं करतो. बोला काय बोला मेरा कोट क्या है? द रिलेशनशिप शुड बी मराठी मीडियमच्या नावात द रिलेशनशिप बिटवीन हजबंड अँड वाईफ शुड बी वन ऑफ क्लोजेस्ट थिंग्स. थांब म्हणजे ग्रामर चेक करू. बरोबर, द रिलेशनशिप शुड बी द रिलेशनशिप बिटवीन हजबंड अँड वाईफ. असं नको ना, लोक म्हणतील मजा करायले. The relationship between husband and wife should be one of the closest friends. वा, अंगी असा